वेक्टरच्या या लेक्चरमध्ये पुन्हा आपण एक एक्झाम्पल पाहणार आहे. इफ ABCDEF इज अ रेग्युलर हेक्झॅगॉन. इथे ABCDEF हा रेग्युलर हेक्झॅगॉन आहे. रेग्युलर हेक्झॅगॉनचा अर्थ असा होतो ह्या सगळ्या साइड्स इक्वल लेंथच्या आहेत. देन शो दॅट AB बार ह्या डायरेक्शनमध्ये, AC बार A पासून C पर्यंत ह्या डायरेक्शनमध्ये, AD बार A पासून D पर्यंत ह्या डायरेक्शनमध्ये, AE बार A पासून E पर्यंत ह्या डायरेक्शनमध्ये, आणि AF बार A पासून F पर्यंत ह्या डायरेक्शनमध्ये. हे सगळे जे वेक्टर्स आहेत AB, AC, AD, AE आणि AF हे 6AO बार असे आहेत. O इज द इंटरसेक्शन ऑफ डायगोनल्स. हे जे डायगोनल्स आहेत यांचा इंटरसेक्शन पॉइंट आहे O. याला सेंटर ऑफ रेग्युलर हेक्झॅगॉन असं सुद्धा म्हटलं जाईल. आता इथे हे प्रूव्ह करण्याकरिता आपण यामध्ये पहा, फ्रॉम फिगर आपल्याला इथे AB बार इज इक्वल टू ED बार असं मिळेल. AB इज इक्वल टू ED म्हणून इथे AB बार इज इक्वल टू ED बार एक मिळेल. AB आणि ED एक दुसऱ्याला पॅरलल आणि इक्वल लेंथ. रेग्युलर हेक्झॅगॉन असल्यामुळे सगळ्या साईड्स इक्वल आहेत आणि ह्या साईड्स जे आहेत अपोजिट ह्या पॅरलल आहेत. ही साईड याला पॅरलल आहे. पॅरलल आणि इक्वल लेंथ म्हणजे वेक्टर सारखे. त्यानंतर आता इथे AF आणि CD, AF आणि CD हे सुद्धा इक्वल होतील म्हणून AF बार आणि इथे आपण CD बार असं घेणार आहे. CD बार ह्या पद्धतीने. त्याच पद्धतीने आता इथे FE बार आणि BC बार हे आपल्याला इक्वल घ्यायचं आहे. इथे FE बार इज इक्वल टू BC बार. FE आणि BC पॅरलल आहेत, इक्वल लेंथ आहे म्हणून FE बार इज इक्वल टू BC बार असं आपल्याला मिळेल. आता यानंतर पहा, आधी आपण लिहिणार आहे इथे समजा AD बार इज इक्वल टू असं लिहू आपण. तर AD बार आपल्याला मिळेल, AD बार हे मिळेल AF, FE आणि ED. पहा इथे AF, FE आणि ED म्हणजे AD बार. म्हणून इथे मी AF बार, FE बार आणि ED बार, AF, FE आणि ED म्हणजे आपल्याला AD बार असं मिळेल. आता इथे AF आणि FE, AF आणि FE हे आपल्याला मिळेल AE बार. म्हणून आपण इथे AF प्लस FE याला आपण AE बार, AF प्लस FE ला आपण AE बार असं म्हणणार आहे. AE बार प्लस ED बार म्हणजे इथे मिळेल AD बार. एक रिलेशन आपल्याकडे आहे. त्यानंतर आता पुन्हा ह्या साईडने पहा, AD बार इज इक्वल टू आल्सो AD बार इज इक्वल टू AB बार प्लस BC बार
प्लस सी डी बार असं मिळेल. आता इथे यामध्ये ए बी प्लस बी सी म्हणजे ए सी बार होते. ए बी बार प्लस बी सी बार म्हणजे ए सी बार. म्हणून या दोघांचं ॲडिशन म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल ए सी बार प्लस सी डी बार. आणि हे मिळेल आता इथे ए डी बार. हे आहे समजा रिलेशन 2. आता इथे लेफ्ट साईडला ए बी बार, ए सी बार, ए डी बार, ए बार आणि ए एफ बार आहेत. तर ते आपण इथे घेणार आहे. त्याआधी आपण या ए ओ बार पाहू. इथे ओ इज मिड पॉइंट ऑफ ए डी. Therefore, AD bar is equal to twice AO bar असं आपल्याला मिळेल. ही समजा रिलेशन 3. आता आपल्याकडे 3 रिलेशन आहेत. त्यापैकी 2 रिलेशन ADचे आहे आणि तिसरं एक रिलेशन ADचं आपण इन टर्म्स ऑफ AO असं लिहिलेलं आहे. आता इथे 1+2 आपण ॲड करू किंवा इथे लेफ्ट हँड साईड घेऊ. इथे 1+2 असे घेता येईल. इम्प्लाइज म्हणजे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 हे आपण ॲड करणार आहे. इथे मिळेल ए डी बार प्लस ए डी बार, ए डी बार प्लस ए डी बार इज इक्वल टू राईट साईडला मिळेल ए बार प्लस ई डी बार. इथे फ्रॉम रिलेशन 1 आणि रिलेशन 2 मिळेल ए सी बार प्लस सी डी बार. आता इथे लेफ्ट साईडला मिळते टॉईस ए डी बार. इथे आपण ए सी बार आधी लिहू, नंतर ए ई बार. आता इथे ई डी बार, हा ई डी बार पहा, ई डी बार. ई डी बार इज इक्वल टू ए बी बार, ई डी बार इज इक्वल टू ए बी बार. म्हणून इथे या ई डी बारच्या ऐवजी आपण इथे ए बी बार असं लिहू. ए बी बार ही व्हॅल्यू जी आहे ही घेतली आपण ई डी बारच्या ऐवजी. इथे लिहिता येईल सिन्स ई डी बार इज इक्वल टू ए बी बार. हे वर लिहिलेलं आहे. म्हणजे आपल्याला इथे आपण ए सी बार लिहिलं, हे ए डी बार, ई डी बारची व्हॅल्यू ए बी बार. आता इथे सी डी बार, सी डी बार पहा, सी डी बार हे आहे ए एफ बार एवढं. सी डी इज इक्वल टू ए एफ. इथे यामध्ये सी डी ए एफ असं आहे. म्हणून सी डी बार इज हियर ए एफ बार. आता इथे ए बी बार म्हणजे ई डी बारच्या ऐवजी आपण ए बी बार लिहिलं. त्याच पद्धतीने सी डी बारच्या ऐवजी आपण इथे ए एफ बार असं लिहिणार आहे. आता इथे टॉईस ए डी इज इक्वल टू मिळाला. म्हणजे पुन्हा आता इथे टॉईस ए डी बार प्लस ए डी बार असं घेऊ आपण. तर राईट साईडला मिळेल ए बी बार प्लस ए सी बार. हा जो ए डी बार आहे इथे ॲड करू आपण पुन्हा ए डी बार प्लस ए ई बार प्लस ए एफ बार. ए बी बार ए सी बार इथे आहेत, ए डी ए एफ सुद्धा इथे आहेत. ए बी बार आणि ए सी बार, ए ई बार आणि ए एफ बार. ए डी बार इकडे ॲड केलेला आहे, इकडे ॲड केलेलं. लेफ्ट साईडला मिळेल थ्राईस ए डी बार इज इक्वल टू इथे मिळेल ए बी बार प्लस ए सी बार प्लस ए डी बार प्लस ए ई बार प्लस ए एफ बार. आता इथे ए डी बार इज इक्वल टू आहे टॉईस ए ओ फ्रॉम 3. म्हणून इथे मिळेल 3 इंटू टॉईस ए ओ बार
आणि इथे मिळेल ए बी बार प्लस ए सी बार प्लस ए डी बार प्लस ए ई बार प्लस ए एफ बार. 3 इंटू 2 ए ओ बार म्हणजे 6 ए ओ बार मिळते. म्हणून आता इथे ए बी बार आपण आता लेफ्ट साईडला लिहू, ए सी बार, ए डी बार, ए एफ बार, सॉरी ए ई बार प्लस ए एफ बार इज इक्वल टू 3 इंटू 2 6 ए ओ बार. आणि हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं इथे.